प्रताप, वाह! जबरदस्त रेड. प्रतापने 4 खेळाडू बाद करून पुन्हा आपलं कौशल्य दाखवलेलं आहे. 4 खेळाडू बाद करून त्यांनी आपल्या टीम साठी भरघोस गुण कमवलेले आहेत. प्रतापसाठी जोरदार टाळ्या. सिद्धिराजच्या टीम मध्ये आता फक्त एकच खेळाडू टिकून आहे. आई, झालं काम फसते. आता हे 100% हरलेच समज. तुझ्या तोंडात साखर पुढे संपत. नुसती साखर नाही, गोडाचा शिराच करणार आहे मी आता. 20 मिनिटाचा पहिला डाव संपलाय. आता 5 मिनिटाचा ब्रेक. देवा, माझ्या भावनासाठी तुझ्या समोर हात जोडते, पदर पसरते. या मुलाशी तिचं लग्न झालं तर आयुष्यभराचं नुकसान होईल तिचं. या संकटातून वाचव तिला, वाचव. तुमची भावना फार गुणाची, खूप निर्मळ मनाची, पण कायम तिच्या वाट्याला दुःख आलंय. आज तिचं सुख तुझ्या हातात आहे देवा. तुझ्या आधाराची खूप गरज आहे देवा तिला. देवा, मला काही यांच्यासारखे मोठे मोठे शब्द येत नाहीत बाबा, पण माझं तुला एवढंच सांगणं आहे का आमच्या संघाला जिंकव बाबा, बस. देवी आई, तूच सगळे संकेत दिलेस ना. मग आता काय सुरू आहे? मी बरोबर चॅलेंज घेतलं नाही का? मी जिंकणं शक्य तरी आहे का आता? आणि जर का मी मॅच हरलो ना, तर सगळ्यात मोठी किंमत भावना मॅडमना चुकावी लागेल. आणि मी भावना मॅडमना असं दुसऱ्याचं झालेलं पाहूच शकत नाही. सिद्धिराज, सिद्धिराज, सावकाश, उठा. हळूहळू. तुम्हाला लागलं का? नाही नाही, मी ठीक आहे. बहुतेक माझाच पाय कुठेतरी अडखळला. नाही सिद्धिराज, तुम्ही पाय अडकून नाही पडलात. तुम्हाला त्या प्रतापनी मुद्दाम पायात पाय अडकून पाडलंय. काय? हो हो, मी स्वतः माझ्या आता डोळ्यांनी बघितलं. त्यांनी खरंच मुद्दामच पाडलं तुम्हाला. हा प्रताप बिलकुल चांगला माणूस नाहीये. तरी तुम्हाला त्याच्याशीच लग्न करायचंय? भावना मॅडम, मी तुमची परिस्थिती समजू शकतो, पण एक गोष्ट मला नक्की माहिती आहे. तो प्रताप कुठल्याही अँगलने तुमच्या आयुष्यात येण्यास पात्र नाहीये. येतो मी. थँक्यू. ब्रेक संपलेला आहे आणि आता दोन्ही टीम परत एकदा जोशात मैदानात उतरल्या आहेत. प्रताप यांच्या टीमने आतापर्यंत 10 गुण कमवले आहेत. सिद्धिराज गाडे पाटील यांनी खातं देखील उघडलेलं नाहीये. वेंकी दादा, दादा, सगळं काही तुझ्या हातात आहे. नीट खेळ, लक्ष देऊन खेळ. अरे याला कबड्डी कबड्डी म्हणताच येत नाही, हा कसा खेळणार?
याला आउट करून टाका आताच्या आता. अहो त्याला फक्त बोलता येत नाही, बाकी खेळू शकतोय तो. नाही नाही, हा नाही खेळू शकत. वाटेल तसा नियम मोडू नका, हे चुकीचं आहे. चला बरं झालं, या बेकार वेंकीचा काहीतरी उपयोग झाला. याच्यामुळे ही तुकार मॅच कॅन्सल तरी होईल. अहो चुकीचं आहे असं कसं म्हणता तुम्ही? मला सांगा, तुम्ही सगळे कबड्डी खेळलेले प्लेयर आहात ना? अहो तुम्ही स्टेट लेवल पर्यंत खेळलात ना? मग आमच्यासारख्या नॉर्मल लोकांबरोबर खेळायला तयार झालाच ना मग. अरे पाय नसलेल्या माणसांना मॅरेथॉन खेळायची संधी मिळते, तर आपण साधं कबड्डीमध्ये नाही घेऊ शकत याला? हाडाचे खेळाडू अशा रडत नाहीत, तोडगा काढतात. चल मानलं आम्ही. ए खेळू दे रे त्याला. आपण त्याला असं हरवू. वेंकी, यांना काय भ्यायचं कारण नाही, खेळतो बिंदास. व्यंकी भाऊजी, आपल्या भावनेसाठी नक्की चांगलं खेळणार तुम्ही. खेळा. वेंकी, आता हा एकटाच राहिला, याला पण आउट करून टाका, म्हणजे मॅच आपणच जिंकू. ए या हा आलं कल्याण. आणि हा प्रतापपणे मी जिंकणार. बघ संपत. काय प्रताप, हा खरंच चांगला खेळतोय का नुसता बडाया मारतोय? थँक्यू वेंकी दादा. करेक्ट आहे. आपण आता प्लॅनिंगने खेळूयात, उगाच काही करून चालणार नाही. ठीक आहे ना? व्यंकी भाऊजी, खूप भारी खेळलात तुम्ही. तुमच्यासाठी आज गोडाचा शिरा फिक्स. वाह सिद्धू, वेंकी. अरे वा, काय भारी खेळतायत नाही. हा प्रताप नुसता नावाचा प्रताप आहे वाटतं. त्याच्या मैदानात काहीच प्रताप दिसेनात. त्याची टीम नुसती नावाला स्टेट लेवलची वाटते.
ए बाबा काय पण कर पण जिंक बाबा. अरे आमची इज्जत धुळीला मिळू नकोस. विक्की दादा तू छान खेळतोस, तू जा, तू जा, चल, जा. नाही चालणार का यांनी नियम मोडले ना? झाला ना एकदा नियम मोडून. सारखं सारखं नाही चालणार हा? आता नाही खेळू शकत हा. हो बरोबर आहे. ते बरोबर सांगतायत. वेंकी भाऊजी नाही खेळू शकत आता. नाही नाही हा नाही चालणार. का नाही चालणार? घाबरलात काय त्याला? शांत बस. आपण काय कच्चे आहे काय? तुमचं ऑब्जेक्शन फक्त इतकंच आहे ना की तो कबड्डी कबड्डी नाही बोलू शकत. त्याला एंट्री करण्याचा फक्त एक चान्स द्या. कबड्डी कबड्डी आपोआप ऐकू येईल. ठीक आहे हरकत नाही, येऊ द्या त्याला. अरे येऊ दे त्याला. अरे तो काय करणार आहे? हो पाठी येऊ दे रे त्याला. पाठी वा. कबड्डी 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 अहो पाय पाय चुकीचं आहे चुकीचं आहे. काय ही चिटिंग आहे. ए पाय काढ, ए पाय काढ. अरे ही कुठली पद्धत आहे खेळायची? हा तुम्ही असं त्याला त्रास देऊ शकत नाही. इथे साम दाम दंडभेद सगळं वापरलं जातं. अहो त्याच्या पायावर पाय पडला, तो खेळताना पडलाय, मुद्दाम नाही केलं. ए खेळ नाही, चिटिंग आहे ही, चिटिंग. चिटिंग आहे? अरे एवढा मोठा कबड्डी पटतोस तरी चिटिंग करतोस. ए चल हट. तुमच्या बहिणीला तुम्ही वाचू शकत नाही म्हणून आमच्यावर राग काढू नका. हरीश महेश महेश थांबा थांबा यार. तुम्ही उगाच भांडू नका. थांबा. अरे थांबा, भांडू नका. हरीश अरे काय करतोयस तू? ए आता दे ना ठेवून. आत्ताचे आत्ता भांडणं थांबवा, नाहीतर मी तुमच्यावर दंड आकारेन. नाहीतर काय? अहो यांना माहिती आहे ना की हारणार आहेत म्हणून यांनी भांडण काढलंय. आणि तुम्ही काय कमी आहात का? वेंकी दादाला मुद्दाम टार्गेट करताय तुम्ही. आणि आता ते मान्य सुद्धा नाही करत आहात. शांत राहा. पंचांचा निर्णय झालेला आहे. वेंकी सोबत जे घडलं ते जाणून बुजून घडलेलं नाही. खेळता खेळता खेळण्याच्या चुरशीत घडलेलं आहे. पण तुम्ही जे केलं ते मात्र भांडण होतं. त्यामुळे वेंकी आता तुमच्या टीम मधून खेळू शकत नाही. हो असं काय? तुमच्याकडे नवा खेळाडू आहे का जो तुमच्या बाजूने खेळू शकेल? अहो काय बोलताय तुम्ही? असा अचानक खेळाडू कुठून आणू आम्ही? जर तुम्ही नवा खेळाडू आणू शकत नसाल तर तुमची टीम बाद करून खेळ इथेच संपवावा लागेल आणि प्रतापच्या टीमला विजयी घोषित करावा लागेल. एक मिनिट. ए थांबा रे. बाबा बाबा
मीही तयार आहे यांच्या बरोबर खेळायला. आज मला 35 वर्षांपूर्वीचे जुने निवास पुन्हा एकदा पाहायला मिळतात. आजही तीच जिद्द, तीच उमेद दिसते तुमच्या चेहऱ्यावर. पण ते वय नाहीये म्हणून थोडी धाकधूक वाटते. निवास, मला खात्री तुम्ही हे शक्य करून दाखवा, कारण आपल्या भावनाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. थँक्यू काका. सिद्धू, अरे हा माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आणि भावना करता मी काहीही करायला तयार आहे. काही. सिद्धिराज गाडे पाटील यांची टीम कमबॅक करते की काय असं वाटत असताना प्रताप यांनी विरुद्ध संघातील त्यांची पकड अजून मजबूत केलेली आहे. आणि आता आपण पाहतोय सिद्धिराज गाडे पाटील यांच्या संघात सिद्धिराज गाडे पाटील एकटे, नवीन खेळाडू इतकेच खेळाडू उरलेले आहेत. सॉरी यार सिद्धू. ठीक आहे यार, तू तरी काय चुकतात. आणि सॉरी का म्हणतोस? अरे हा खेळ आहे, खेळात अशा गोष्टी होतात. पण मला तुझा खरंच खूप अभिमान आहे. तू खूप मनापासून खेळलास. थँक्यू. सिद्धू, आता मी जातो. कसं काय जमलं तुम्हाला? सिद्धू, अरे जेव्हा मुलीच्या आयुष्याचा प्रश्न असतो ना, तेव्हा बापाकडे नसलेला अवसान सुद्धा येतं. खूप भारी खेळलात बाबा, खूप भारी. एकच नंबर काका, एकच नंबर. ए, तू सिद्धूला आउट कर. अरे त्या म्हाताऱ्याला आपण कधी आउट करू शकतो.
वा वा वा. नाही सिद्धू, अशी हिंमत हरून नाही चालणार. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे की तू तुझा उत्कृष्ट खेळ करतोयस. का त्याची परिस्थिती बदली ही परिस्थिती सुद्धा बदलेल. सिद्धू, एक लक्षात ठेव, आपल्याला ही मॅच शक्ती आणि कौशल्याच्या बळावर नाही, इच्छाशक्तीच्या बळावर जिंकायची. जरा लक्ष्मी आणि भावनाकडे बघ, त्या दोघींच्या डोळ्यात बघ. आपण जरी मॅच हरलो ना तर त्यात ती फक्त स्थिर राहील. आपल्याकरता हा फक्त खेळ नाहीये, त्या दोघींच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे. आणि काहीही करून तो आपल्याला मिळवायचा आहे. पण प्रयत्न तर पूर्ण करतो. मला आता टेन्शन यायला लागलंय. नाही सिद्धू, अशी हिंमत हरून नाही चालणार. आणि सिद्धू, मला माहिती आहे की तू हे करू शकतोस. फक्त निराश होऊ नकोस. बघ, मी तुला एक आयडिया सांगू. ज्या कोणावर तुझा खूप राग असेल ना, तो सगळा राग या मॅच मध्ये काढ. पेटून उठ आणि लढ. कमान कमान सिद्धू, कमान सिद्धू, सिद्धू 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 सिद्धू, अगदी शांतपणे खेळ रे. बघ, ही वेळ आहे पूर्ण फोकस करून खेळण्याची. सिद्धू 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 सिद्धू. आरामात रे. ए पाठव. कबड्डी 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 कबड्डी. आता मॅचचे शेवटचे 5 मिनिटं राहिलेले आहेत. आता प्रतापच्या टीमने टाइमपास केला तरी चालणार आहे, कारण की प्रतापची टीम जवळपास जिंकेल तसं निश्चित झालं. आणि जर का सिद्धिराज गाडे पाटील यांना ही कबड्डीची मॅच जिंकायची असेल तर त्यांना एकाच रेडमध्ये सगळ्या खेळाडूंना आऊट करावं लागेल, जे की खूप कठीण आहे. त्यामुळे सिद्धिराज गाडे पाटील यांच्या टीमवर करा किंवा मरा अशी परिस्थिती. सिद्धू, डोकं शांत ठेवून खेळ. अजिबात घाई करू नको. कमान सिद्धू 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 सिद्धू. तू तुझं सगळं लक्ष रेषेवर केंद्रित कर. सिद्धू सिद्धू, कमान सिद्धू. सिद्धू थोडं रे. सिद्धू कमान. अरे आपल्या टीम जिंकली पाहिजे. मागे तू मागे.
सिद्धिराज कमॉन सिद्धिराज, हा प्रताप खूप वाईट माणूस आहे, मला त्याचे लग्न नाही करायचे. कमॉन सिद्धिराज. कबड्डी 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 कबड्डी. थांबा थांबा, मॅचचा निकाल अजून लागलेला नाही. पॉइंट्स काउंट होतील, त्यानंतर मॅचचा निकाल लागेल. 5 बोनस पॉइंट आणि 6 खेळाडू गेल्याचे 6 पॉइंट असे मिळून प्रतापच्या टीमला 11 पॉइंट्स मिळाले. सिद्धिराज गाडे पाटील यांच्या टीमकडे बोनसचे फक्त 3 पॉइंट आहेत. पण महेश आणि सिद्धूने दोघेच असताना एक खेळाडू बाद केला, त्याचे अतिरिक्त गुण त्यांना मिळाले. सिद्धूने एकट्याने 7 जणांना आउट केले, त्याचे गुण मिळून सिद्धूच्या टीमची टोटल होत आहे 12 गुण. त्यामुळे फक्त एका गुणाच्या फरकाने सिद्धिराज गाडे पाटील यांची टीम विजयी होते. सिद्धिराज, आज तुम्ही माझ्यासाठी जे काही केलंय ना, त्यासाठी मी तुमचे कसे आभार मानू ना, मला खरंच कळत नाही. लक्ष्मी, मुलीचं लग्न मोडल्यावर इतके खुश होणारे कदाचित पण पहिलेच आई वडील असू नये. सिद्धू, तू भावनाच्या पाठीशी उभा राहिलास ना. तू आता तिच्यासाठी जे काही केलंयस ना, त्याचे आभार कसे मानू खरंच कळत नाहीये मला. खरंच सिद्धू, असं वाटतंय ना, खूप मोठ्या संकटातून सुटलो आपण. जा सिद्धू. हे बघा, आम्ही ही मॅच कुठल्याही बक्षिसासाठी किंवा आमिषासाठी खेळलो नव्हतो. आमचा हेतू इतकाच होता की आम्हाला भावना मॅडमचं लग्न त्या प्रतापशी करायचं नव्हतं. ते झालंय, त्यामुळे आम्ही हे बक्षीस वगैरे काही स्वीकारणार नाही. आत्ताच्या आत्ता माफी माग. तू मॅच हारलायस. आणि भावना मॅडमशी लग्न करायला पात्र नाहीयेस. मला माफ करा, मी मॅच हारलो. त्यामुळे मी मान्य करतो की भावनाशी लग्न करण्यात मी पात्र नाही आहे.
संपतराव, मला मान्य आहे तुम्ही आमच्याकरता, आमच्या लेखीकरता हा सगळा स्वयंवराचा घाट घातला होता, पण तुम्हाला एक विनंती करायची, यापुढे तुम्ही आमच्या मुलीच्या लग्नाची काळजी करणं सोडून द्या. आमच्या मुलीच्या लग्नाची काळजी करायला आम्ही समर्थ आहोत. अरे 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 अव्यवहारपणाची हद्द आहे ही हद्द. एकतर हे आमचे मॅच जिंकले आणि बक्षिसाची रक्कम घेतली नाही, आणि त्या प्रतापची टीम हरली त्यामुळे त्यांना बक्षीस मिळालं नाही. एवढं सगळं करून माझ्या हाताला मात्र काहीही लागलेलं नाही. आणि तुम्हा सगळ्यांचेच खूप 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 मनापासून आभार. आज तुमच्या सगळ्यांमुळे माझ्यावरचं खूप मोठं संकट दूर झालं. बस काय मॅडम, हो मी गरजाच आहे आता, थँक्यू वगैरे कशाला बोलतोय. आणि ज्याचा शेवट गोड असतो ना, तो सगळंच गोड असतं. अगदी खरं. बोल ना आता, का गप्पा उभा आहेस? अरे बोल. आज अख्ख्या गावासमोर तू दाखवून दिलंय की घरच्या लोकांपेक्षा या कुटुंबापेक्षा तू बाहेरच्या लोकांना जास्त किंमत देतोय. हे बघा, मी तुला आधीच सांगितलं होतं, मला जे योग्य वाटेल त्या बाजूने मी उभा राहणार, मग ते घरचे असो किंवा बाहेरचे. म्हणजे आम्ही चूक आहोत असं म्हणायचंय का तुला? म्हणजे आपली पार्टी, आपला पक्ष, निवडणुका याच्याशी तुला काही घेणं देणं नाही का? पण हे सगळं भावना मॅडमच्या आयुष्यापेक्षा मोठं नाहीये पप्पा. तुम्हाला कसं कळत नाहीये, जर त्या प्रतापशी त्यांचं लग्न झालं असतं ना तर त्यांना किती त्रास झाला असता, आणि या सगळ्यांनी आपल्या पार्टीला सुद्धा नुकसानच झालं असतं. बाप झाली ती भावनाची कौतुक. आता तू का असं वागतोयस? तुला कळत नाहीये का अजिबात? घरच्यांना महत्व देत नाही तर बाहेरच्यांना महत्व देतोय. जरा तरी पक्षाचा विचार कर. नको असं वागूस. मला त्रास होतो या सगळ्याचा, तुझ्या वागण्याचा. प्लीज नको वागूस तू असं. हा जो तुझा आगाऊपणा आहे ना, त्याला एक वेळ मी माफ करेन, पण उद्याच्या सभेमध्ये कुठल्याही प्रकारचा गोंधळ मला चालणार नाही. युती आणि लग्नाची घोषणा, या दोन्ही मध्ये एकही विघ्न चालणार नाही. समजला? सिद्धू, बघितलं? एवढं सगळं झालं तरी 5 दांड आपला तोच गेला. काही नाही, लवकरात लवकर ह्याचं पूर्वी बरोबर जोपर्यंत लग्न लावून देत नाही तोपर्यंत माझ्या जीवाला काही चैन पडणार नाही. हा, बोला ना भावना मॅडम. हॅलो सिद्धिराज, 2 मिनिटं बोलू शकते का तुमच्याशी? हो, 2 मिनिटं काय, 10 मिनिटं बोला की. ऍक्च्युली मी तुमचे आभार मानण्यासाठी फोन केला होता. आभार? आभार कशासाठी? तुम्ही आमच्या कुटुंबासाठी जे जे काही करता ना त्यासाठी. म्हणजे तुमची आमच्याशी भेट झाल्यापासून आमच्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटात तुम्ही आम्हाला मदत केली. खरंच माझ्या आई बाबांना तर तुमचा किती आधार वाटतो.
आणि आज मलाही तुमच्याबद्दल तसंच वाटलं. सिद्धिराज, आज तुम्ही माझ्यासाठी जे काही केलंयत ना, ते कुठलाच मुलगा एखाद्या त्रयस्थ मुलीसाठी कधीच करणार नाही. त्रयस्थ काय म्हणताय तुम्ही? हे बघा, मी कधीच कुठल्या दबावाखाली येऊन चुकीचं काम करत नाही. आज पण मला जे योग्य वाटलं ना, त्यासाठीच मी लढलोय, बाकी काही नाही. सिद्धिराज, एक विचारू का? हा, विचारा की. तुम्ही इतकं सगळं का करता आमच्यासाठी? म्हणजे बघा ना, आत्ताही तुमच्या घरी तुमच्या लग्नाची इतकी गडबड सुरू आहे, पण त्यातूनही तुम्ही आमच्या मदतीसाठी धावून आलात. आणि त्या बदल्यात मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही हो, फक्त थँक्यू म्हणू शकते. हा, पण मी एक गोष्ट करू शकते. मी देवाकडे प्रार्थना करीन की तुमचं आणि पूर्वीचं लग्न अगदी सुरळीत आणि निर्विघ्नपणे पार पडू दे. तुमच्या लग्नात कुठलीच अडचण येऊ नको दे आणि तुमचा संसार सुखाचा होऊ दे. माझं पण नशीब बघा ना कसं आहे. एकीकडे तुमच्यासारखा माणूस आहे जो माझ्या सुखासाठी लढतोय, आणि दुसरीकडे माझ्या नकळत माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालणारा तो एक भेकड माणूस. किती विरोधाभास आहे ना. मी पण काय वेडी आहे, तुमच्याशी बोलतच बसले. तुम्हाला वेळ होत असेल ना? ठीक आहे, मी ठेवते आता फोन. हा, पण एक सांगायचं होतं. तुमच्या लग्नाच्या तयारीत जर का तुम्हाला माझी मदत लागली तर निसंकोचपणे मला सांगा. कुठलीही मदत करायला मी तयार आहे. हक्काने फोन करा. ठेवते. काय झालं? तू कॉल केला होता? तू मला उद्या पर्यंतचा वेळ देतोय. मी जर बोललो नाही तर काय आहे दादा? आई, तू ज्याला मित्र मानलास त्यानेच तुझा केसाने गळा कापला. भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र घालणारा दुसरा तिसरा कोणी नसून तोच आहे. दादा ऐक ना, मला थोडासा वेळ दे ना. मी खरंच सांग. पूर्वी तू ज्याच्यावर इतकं मनापासून प्रेम करतेस त्या सिद्धूचं आधीच लग्न झालंय. दादा, अरे असं नाहीये तुला. दादा ऐकून. भावना, तुझ्या विश्वासू सिद्धिराज गाडे पाटलांनीच तुझा सर्वात मोठा विश्वासघात केला, आणि अशा माणसाची तुझी गाठ बांधली गेली कायमची. दादा